नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता भूमी किचनमध्ये काम करत असताना तिथे मानसी येते आणि भूमीला मिठी मारते आणि म्हणत असते, ताई मला खरंच खूप आनंद झालाय. बरं झालं ना, पूजेचा मान हा तुलाच मिळाला आणि घराचे सगळे अधिकारसुद्धा तुझ्याकडेच आले. बघितलंस ना, जेव्हा पूजेचा मान तुला मिळाला तेव्हा आईंचा चेहरा किती उतरला होता ते, आणि त्यांना खूप जास्त रागसुद्धा आला होता. पण देवी आईच्या मनातसुद्धा एका चांगल्या माणसाच्या हातूनच त्यांची पूजा होण्याचं होतं. म्हणूनच तर देवी आईने तुझी निवड केली ना, आणि घराची सत्तासुद्धा एका चांगल्या मुलीच्या हातामध्ये जावी अशी त्यांची इच्छा होती, आणि म्हणूनच तो करंडा तुझ्या हातामध्ये आला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, म्हणू तुला खूप जास्त आनंद झालाय ना? तेव्हा इथे माणसे म्हणते, हो ना ताई, आईंचा चेहरा पडलेला बघून मला खरंच खूप हसायला आलं होतं आणि मला आनंदसुद्धा झाला. एका चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये घराची सत्ता गेलेली आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, मानसी जास्त खुश नको होऊस बाळा, कारण का रागिनी आत्यांच्या मनामध्ये आता काय चालू असेल ना, आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे. कारण त्यांना त्यांची हार पचवताच येत नाही. आता पूजेचा मान, घराची सत्ता सगळं माझ्या हातामध्ये आलं आहे ना, त्याच्यामुळे त्यांचा खूपच जास्त रागराग होत असेल आणि ते आता राग कसा काढतील काही सांगता येत नाही. तेवढ्यातच आता किचनमध्ये भूमी आणि मानसी दोघीजणी उभ्या असताना तिथे रागिनी येते. रागिनी म्हणत असते, काय गे भूमी, पूजेचा मान माझ्या हातातून काढून घेतलास ना, आणि घराची सत्तासुद्धा तुझ्या हातामध्ये घेतलीस. हे सगळं तू मुद्दामून केलेलं आहेस. माझ्या हातातून पूजेचा मान घेतलास काढून आणि स्वतः पूजा केलीस. लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? माझा मान होता तो. तेव्हा इथे मानसी काही बोलायला जाणार, रागिनी म्हणते, मानसी मापात राहायचा तू, मापात राहायचं. अगं तुला माहिती नाही तुझी ही ताई किती पाताळ यंत्री आहे ती. नाव तर आहे भूमी, तेवढीच जमिनीखाली आहे आणि तेवढीच वरती. अगं तुला माहिती नाही, हिचा दाखवायचा चेहरा एक आहे आणि करायचा चेहरा एक. तेव्हा इथे भूमी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही आत्या? तेव्हा रागिनी म्हणते, हे सगळं तू मुद्दामून केलंस ना? तेव्हा भूमी म्हणते, मी कशाला मुद्दामून करू? मी काहीही केलेलं नाही आहे. देवी आईच्या मनातच होतं की त्यांच्या पवित्र पूजेचा मान हा माझ्या हातूनच व्हावा, म्हणून तर पूजा माझ्या हातातून झाली ना. तेव्हा इथे भूमी म्हणते की माणसे एक काम कर, नैवेद्याचं ताट बाहेर घेऊन जा. आजी वाट बघत असतील. तेव्हा म्हणून तिला म्हणते की मी नाही जाणार. तेव्हा भूमी तिला खुणावते आणि म्हणते की तू बाहेर जा. तेव्हा आता म्हणून नैवेद्याचं ताट घेऊन बाहेर गेल्यानंतर रागिनी भूमीचा हात पकडते आणि तिला पाठीमागे ढकलून देते आणि म्हणते, काय गे भूमी, तुझी हिंमत दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चालली आहे का? तुला लाज नाही वाटली का गं माझ्या हातून पूजेचा मान काढून घ्यायला? तेव्हा भूमी म्हणते, काय हो आत्या, तुम्ही लावलेसारखं माझं 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 काय करताय? हे सगळं काही तुमचं आहे का? अहो, आपली देवी आहे ना, महाजनांची देवी आहे आणि मी महाजनांची शवासीन आहे. आणि तुम्ही महाजन नाही आहात, तुम्ही पटवर्धन आहात. तुमचं नाव काय आहे? रागिनी पटवर्धन. आणि माझं नाव आहे भूमी आकाश महाजन. त्याच्यामुळे महाजनांच्या देवीची पूजा ही महाजनांच्या सुनेच्या हातूनच व्हायला हवे, आणि म्हणूनच ती पूजा माझ्या हातून घडले आणि करंडासुद्धा कुंकवाचा माझ्या हातामध्येच आला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, त्याच्यामुळे माझं माझं करू नका. आपल्या दोघींमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला आता कळलं असेलच. मी महाजनांची सून आहे आणि तुम्ही पटवर्धन आहात. त्याच्यामुळे जर तुम्हाला पूजा करायची असेल ना, तर पटवर्धन म्हणून तुम्ही तुमच्या देवीची पूजा करा. असं म्हणून भूमी जात असते. तेव्हा रागिनी तिचा हात पिरगळते आणि म्हणते, काय गं, तुझी हिंमत खूपच जास्त वाढत चालली आहे का? माझ्यासमोर खूपच जास्त तोंड तुझं चालायला लागले. तुला माहिती नाही आहे, रागिनी पटवर्धन आहे, मी पटवर्धन. आता बघ तुला कशी शिक्षा देते ती. तेव्हा इथे रागिनी आता भूमीचा हात धरून पिरगळते. त्याच्यामुळे भूमीला खूप जास्त त्रास होतो. भूमी म्हणते, आत्या त्रास होतोय मला तुमच्यामुळे. तेव्हा रागिनी म्हणते, अगं हा तर त्रास काहीच नाही आहे. जो त्रास तू मला दिलायस ना, माझा जो काही अपमान केलायस तू सगळ्यांसमोर, त्याची भरपाई तर तुला करावीच लागेल. तेव्हा इथे रागिनी आता भूमीचा हात सोडते आणि तिथून निघून जाते. तेव्हा माणसेने सगळं काही बघितलेलं असतं की कशा पद्धतीने इथे रागिनी भूमीचा हात पिरगळते. तेव्हा इथे रागिनी माणसेच्या समोर येते आणि तिच्याकडे सुद्धा रागाने लूक देऊन तिथून निघून जाते. तेव्हा इथे मानसीला रागिनीचं हे वागणं अजिबातच आवडत नाही. ती येते आणि भूमीचा हात बघत असते. ती म्हणते, ताई अगं मी सगळं काही बघितलं. आईंनी तुझा हात कशा रीतीने पिरगळला, तू काही बोललीस का नाही? तू का त्यांना उत्तर दिलं नाहीस? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नाही म्हणू, आता मी सहन करणार नाही. आता खूप वाट बघितली, खूप सहन केलं, पण आता नाही.
आता जाऊन मी या गोष्टीचा सोक्ष लावणारच आहे. आता मी कुणाचीही पर्वा करणार नाही, कुणाचीही काळजी करणार नाही. आणि इथे मनू म्हणते, ताई काय करणार काय आहेस तू? तेव्हा भूमी म्हणते, हे बघ मनू, आता मी काय करते ते कळेलच तुला. आणि आता भूमी लगेचच आकाशकडे धावत पळत निघून जाते. मानसीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता भूमी रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल तर उचलत नाही आहे ना. तेवढ्यातच भूमी येते आणि आकाशसमोर आपला हात दाखवते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे काय झालं तुझ्या हाताला? तेव्हा भूमी म्हणते की तुझ्या आकाश आईने माझा हात पिळगळलेला आहे, बघितलंस तू? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी अगं आई असं का करेल? आई असं करणं शक्यच नाही आहे. भूमी म्हणते, आकाश म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? मी खोटं बोलते असं वाटते का तुला? तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण आई असं का करेल? तेव्हा भूमी म्हणते, कारण देवी आईच्या आरतीचा मान, पूजेचा मान त्यांना मिळाला नाही ना. आणि घराची सत्तासुद्धा त्यांच्या हातात गेली नाही, माझ्या हातात आली आहे. म्हणून त्यांना खूप जास्त राग आला आहे. आणि रागाच्या भरात त्यांनी बघ माझ्याबरोबर काय केलं आहे, हात पिरगळला माझा. आणि जे काही घडलं ना त्याच्यासाठी मलाच जिम्मेदार ठरवतायत. म्हणजे हे सगळं मी मुद्दामून केलं आहे, जाणून बुजून केलं आहे. देवी आईच्या आरतीचा मान मी त्यांच्याकडून हिसकावून घेतला आहे असं वाटतंय त्यांना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी आई असं का बोलेल गं? तेव्हा भूमी म्हणते, तुला जर खोटं वाटत असेल ना आकाश, तर आताच्या आता मी इथे माणसेला बोलवते. तिच्यासमोरच आईने माझा हात पिळगळला आहे, हवं तर तू जाऊन तिला विचार, तीसुद्धा हे तुला खरंच सांगेल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी हे बघ आई तुला जे काही बोलली त्यासाठी मी तुला सॉरी म्हणतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तू माझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा करतोयस ना. आईंना समजून घे, त्यांचं सगळं ऐक असं म्हणतोस ना तू. मनामध्ये कुठलाही द्वेष ठेवू नकोस. अरे पण त्या जर माझ्याबरोबर असं वागत असतील तर मी कसा समंजसपणा दाखवायचा आहे, सांग ना आकाश. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी शांत हो, मी आईजवळ बोलतो. तेव्हा भूमी म्हणते, कसं शांत होऊ? आता काल तू माझ्याबरोबर तुझ्या आईची बाजू घेऊन भांडत होतास ना. मग आता तुझ्या आईने मला इतका त्रास दिला आहे, माझा हात पिळगळला आहे, मी तुला पुरावा दाखवते. आणि तरीसुद्धा तू आता माझ्या बाजूने तुझ्या आईजवळ बोलणार नाही आहेस का? आता तू माझी बाजू घेऊन त्यांना सुनावणार नाही आहेस का? तेव्हा इथे आकाश आता भूमीचं बोलणं ऐकतच राहतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश नेहमी मीच कमीपणा का घ्यायचा, मीच समंजसपणा का दाखवायचा? हा दोन्ही बाजूने दाखवायला पाहिजे. मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आणि आता तुझ्या बायकोला इतका त्रास झाला आहे तर तू तिची बाजू घेऊन त्यांच्याशी बोलणार सुद्धा नाही आहेस का? तेव्हा इथे आकाशला आता भूमीचं म्हणणं पटत असतं. कारण ज्या पद्धतीने रागिणीने भूमीचा हात पिरगळलेला असतो, तिच्या हातावरती तिच्या बोटांचे ठसेसुद्धा उमटलेले असतात. तेव्हा आकाश आता भूमीचा हात पकडून तिला रागिणीकडे घेऊन जात असतो. तेव्हा इथे रागिणीने आता आधीच आपला डाव सुरू केलेला असतो. ती आता स्वतःच्या थोबाडीत मारून घेत असते, स्वतःला मारून घेत असते आणि स्वतःला शिक्षा करून घेत असते. पौर्णिमा आणि अभि दोघंजणं तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तरीसुद्धा ती म्हणत असते की नाही नाही, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडलेला आहे. आता मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे, मलासुद्धा स्वतःला शिक्षाही झालीच पाहिजे. आकाश तिथे येतो आणि म्हणत असतो की आई काय झालं, तू का स्वतःला इतका त्रास करून घेतेस? तेव्हा रागिणी म्हणते, नाही आकाश नाही, माझ्या हातून खूप मोठी चूक घडलेली आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय झालं, तू का स्वतःला मारून घेतेस? तेव्हा रागिणी म्हणते, अरे तुला माहिती आहे ना देवाच्या बाबतीत मी किती हळवी आहे ते. पूजेचा मान मला मिळाला नाही म्हणून मला खूप जास्त राग आला. माझ्या हातून खूप मोठी चूक घडली, स्वतःवरचा ताबा सुटला रे आकाश. म्हणजे मला राग आला, पण मला आलेला राग मी अशा चुकीच्या पद्धतीने व्यक्त करेन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. म्हणजे पूजेचा मान माझ्या हातातून काढून भूमीने घेतला की काय असा माझा गैरसमज झाला. आणि देवाच्या बाबतीत मी किती सेन्सिटिव्ह आहे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. देवाची पूजा मला करता आली नाही, एवढा मोठा मान मला मिळाला नाही, म्हणून मला खूप जास्त राग आला आणि तो राग मी भूमीवरती काढला आकाश. अरे मी भूमीला कशी काय इजा पोचवली? या घरामध्ये आपण सुनांचा मान ठेवतो, आपण त्यांना मुलींसारखं वागवतो, तेवढी त्यांना इज्जत देतो. आणि या घरामध्ये माझ्या हातून एवढं मोठं पाप घडलं, मी भूमीला दुखापत दिली. मला खरंच माझ्या ह्या वागण्याचं खूपच जास्त आश्चर्य वाटतंय. मी एवढी मोठी चूक कशी काय करू शकते हे मला कळत नाही आहे. आकाश मला भूमीची माफी मागायची आहे. भूमी प्लीज मला माफ कर गं, माझ्या हातून खूप मोठी चूक घडली आहे. तेव्हा इथे भूमी आता तिच्या नाटकाकडे बघतच राहते. तेव्हा रागिनी हे सगळं बोलत असताना
भूमीकडे बघून हसतसुद्धा असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमी, हवं तर मी तुझ्या पाया पडते, पण प्लीज प्लीज तू मला माफ कर. पुन्हा माझ्या हातून अशी चूक होणार नाही. मी खरंच चुकले. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघ आई, प्लीज तू आता माफी मागू नकोस आणि रडू नकोस. स्वतःला त्रास करू नको घेऊस. भूमी, हे बघ, आता आई तुझी माफी मागते ना मोठ्या मनाने. आता तू सुद्धा मोठ्या मनाने प्लीज तिला माफ कर. जेव्हा मुलं चुकतात तेव्हा आई त्या चुका पोटामध्ये घेतेच ना. मग कधी कधी मोठे आपल्या आई वडील चुकले तर आपण त्यांना माफ करायला नको का? आपण सुद्धा त्यांच्या चुका पोटात घ्यायला हव्यात ना. हे बघ, आईची चूक झाली मान्य आहे, पण ती आता मोठ्या मनाने तुझी माफी मागते, तर तू सुद्धा तिला प्लीज माफ कर ना. तेव्हा इथे भूमी आता आकाशचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होते. म्हणजे इथे रागिनीने तिला एवढं मारलं, तिचा हात पिळगळला आणि त्याच्यानंतरला ती माफी मागते, तर आकाश तिला काहीच बोलत नाही आहे. उलट मलाच तिला माफ करायला सांगतोय. आकाश असं कसं वागू शकतो, या गोष्टीचं आता आश्चर्य भूमीला वाटत असतं. भूमीला खूपच जास्त आता टेन्शन येतं की इथे रागिनीच्या आता इन्फ्लुएन्स खाली किती आकाश वागतोय. म्हणजे आकाश साधं तिला जाबसुद्धा विचारत नाही आहे की असं तू करायला नको होतंस, एवढंसुद्धा बोलत नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमी, प्लीज मला माफ कर ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आत्या तू आता शांत हो बरं. तेव्हा भूमी रागानेच तिथून निघून जाते. तेव्हा इथे आता रागिनीचं हे बोलणं, तिचं वागणं भूमीला अजिबात पटलेलं नसतं आणि इथे आता आकाश रागिनीला शांत करण्याचं काम करत असतो आणि भूमी इथून रागाने तर गेलेली असते आणि रागिनी मात्र आता नाटके करत असते. ती हसत असते. खरं तर तिला इथे आकाशच्या समोर भूमीला खोटं ठरवायचं असतं, पण आता तिला ते काही जमलेलं नसतं. त्यामुळे ती खूप जास्त नाटक करत असते. तर इथे भूमी आता रूममध्ये येते. मानसी तिची वाट बघत रूममध्ये उभी असते. मानसी म्हणत असते, ताई काय झालं सांग ना तू. आईंना घेऊन आकाश जिजू खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह आहेत, हे तुला आता परत कळलं ना. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की मानसी, मला खरंच आकाशकडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हा मानसी म्हणते, ताई काय झालं सांग ना. म्हणजे आकाश जिजूंना घेऊन तू आईंच्या रूममध्ये गेली होतीस ना, मग आईंना सुनावलं का आकाश जिजूंनी? आकाश जिजू म्हणाले ना की त्या जे काही वागल्या त्या चुकीचं आहे ते. तेव्हा इथे भूमी मात्र आता गप्पच बसलेली असते. मानसी म्हणते, ताई सांग ना, तू अशी गप्प गप्प का? सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा इथे भूमी आता मानसीला मिठी मारते आणि रडायला लागते. तेव्हा मानसी म्हणते, ताई काय झालं, तू रडतेस याचा अर्थ तू खचून गेलीस का? तुला आकाश जिजू काही बोलले का, की आई काही बोलल्या? तेव्हा इथे आता तू काय घडले ते मला सांगशील का, असं इथे मानसी विचारते. तेव्हा भूमी आता सगळं काही आठवते. रागिनीने तिला कसं जाब विचारलेला असतो, तिच्या हाताला पकडून तिने कसं पिरगळलेलं असतं. त्यानंतर भूमी आकाशला सांगायला येते की तुझ्या आईने बघ माझा हात कसा पिरगळला, पूजेचा मान त्यांना नाही मिळाला म्हणून खूप जास्त राग आले आणि म्हणून त्यांनी रागाच्या भरात माझा हात पिरगळलेला आहे. तेव्हा इथे आकाश ते सगळं ऐकतो आणि आता भूमीला घेऊन रागिनीकडे घेऊन जातो. तेव्हा रागिनीने आधीच आपल्या नाटकाला सुरुवात केलेली असते, स्वतःला मारून घेत असते. तेव्हा इथे आकाश भूमीला म्हणतो की आता लहान मुलं चुकली की आई पोटात घेतात ना, मग आता आई चुकली असेल तर मुलांनीच तिला माफ करायला नको का? आपण सुद्धा त्यांच्या चुका पोटात घेतल्या पाहिजे. तेव्हा इथे भूमीला खूप जास्त राग येतो आणि ती लगेच तिथून निघून येते. तेव्हा इथे आकाशने भूमीला रागिनीला माफ करायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आकाश आपल्या हाताने रागिनीला गोळा देतो. पौर्णिमा पाणी देते. त्याच्यानंतर इथे आता आकाश म्हणत असतो की आई तू गोळा घे आणि आराम कर. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आकाश माझं चुकलं, म्हणजे मी भूमीला बोलले, तिचा हात पिरगळला म्हणून तुला राग आला असेल ना, तिलासुद्धा राग आला असेल. तेव्हा आकाश म्हणत असतो की आई हे बघ, तू जे काही वागलीस ते चुकीचंच होतं. तुला चांगलंच माहिती आहे की माझं भूमीवरती किती प्रेम आहे. तिच्यावरती कुणी आवाज चढून जरी बोललं ना तरीसुद्धा मला ते सहन होत नाही. तिच्या बाबतीत मी खूपच जास्त सेन्सिटिव्ह आहे, पण तरीसुद्धा तू रागाच्या भरामध्ये तिला बोललीस, तिचा हात पिळगळलास, हे चुकीचंच आहे. पण तरीसुद्धा मी तुला माफ करतोय, पण पुन्हा असं तिच्याबरोबर वागू नकोस, असं सुद्धा आकाश आता रागिनीला म्हणतो. तेव्हा आकाश गेल्यानंतर आता सगळेजण निश्चिंत होतात. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई काय हे, अहो तुम्ही सरळ सरळ त्या भूमीच्या समोर शरणागती पत्करली, म्हणजे तुम्ही कितीतरी नाटकं करता. आता सुद्धा त्या भूमीला खोटं ठरवू शकला असतात ना तुम्ही, मग का नाही तिला खोटं ठरवलं? तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते ते सगळं काही रागिनीने ऐकून घेतलेलं असतं. पण इथे रागिनी हे सगळं मुद्दामून आता आकाशच्या समोर बोलत नाही, कारण तीच खोटी ठरली असते. कारण जेव्हा भूमीचा हात रागिनीने पिरगळलेला असतो तेव्हा मनूसुद्धा तिथे असते आणि मग भूमी म्हणालेली असती की
आकाश तुझा हवं तर मनूला विचार आणि मानसी भूमीच्या बाजूनेच बोलली असती हे मला माहितीच आहे. म्हणून मी आत्ताच नाटक केलं आणि स्वतःवरती सगळं घेतलं. रागाच्या भरात हे सगळं केलं असं मी म्हणाले आणि माफीसुद्धा मागितली. तेव्हा इथे अभि म्हणतो, पण आई, ती भूमी आहे ना खूपच जास्त शहाणी झाली आहे आता. खूपच जास्त खुरापती वागायला लागली. तेव्हा रागिनी म्हणते, हो ना, मला वाटलं नव्हतं की ती जाऊन लगेच आकाशला सगळं काही सांगेल. पण ती खूपच जास्त आता हुशार वागायला लागली. माझ्या बरोबरीने मला अगदी टक्कर द्यायला लागली ती. असं जाऊन आकाशला डिरेक्टली सांगेल आणि त्याला इथे घेऊन सुद्धा येईल. मला अजिबात वाटलं नव्हतं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आता भूमीने जी चूक केली आहे ना त्याची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी. तिला शिक्षा दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही असं रागिनी म्हणते. भूमी, आता तू जे काही वागलीस ना ते मी तुला आता भोगायला लावणारच. आता बघ मी काय करते ते. तर इकडे मानसी भूमीला पाणी प्यायला देते. ते म्हणत असते, ताई तू पाणी पी बरं आणि आधी शांत हो आणि मला सांग नक्की काय झालं तिथे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मानसी, मी सगळं काही आकाशला सांगितलं आणि आकाश तिथे गेला होता जा विचारण्यासाठीच. तेव्हा तिथे आधीच त्या बाईने नाटकं सुरू केली होती. स्वतःला मारून काय घेत होती. ती म्हणत होती की माझं चुकलं, माझ्या पाया काय पडत होती. लगेच तिने तिची नाटकं सुरू केली आणि तेव्हा आकाशने सुद्धा काय केलं माहिती आहे. आकाश मलाच म्हणतोय तिच्यासमोर की माफ कर म्हणून. मी कसं काय माफ करू त्या बाईला. तिच्या वागण्याचा मला इतका राग येत होता ना मानसी, मी काय सांगू तुला. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हे बघ ताई, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला माहिती आहे की आईंनी लगेच दुसरी चाळ खेळली असेल. त्याच्यामध्ये खूपच जास्त पारंगत आहेत त्या. अगं पण आता आपणच मनाची तयारी करायला पाहिजे. जर असं झालं तर आई कसा विचार करतील, त्या कशा दुसरा डाव खेळतील हे आपल्याला आधीपासूनच माहिती आहे की नाही. मग कशाला तू एवढा त्रास करून घेतेस. तेव्हा भूमी म्हणत असते की मानसी, मला आहे ना माझ्या आकाशकडून ही अजिबात अपेक्षा नव्हती. म्हणजे आकाश मला चुकीचं ठरवेल आणि मलाच माफी मागायला सांगेल हे मला अजिबात वाटलं नव्हतं. तेव्हा इथे आकाशने आता भूमीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि इथे मनूसुद्धा आता आकाशकडे रागानेच बघते. कारण तिलासुद्धा आकाशचं हे वागणं अजिबात आवडलेलं नसतं. ते इथे भूमीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि सरळ आता बाहेर निघून जाते. तेव्हा इथे आकाश जातो आणि भूमीच्या हाताला लावण्यासाठी मलम घेऊन येतो आणि तिच्या हाताला लावायला जाणार तेवढ्यातच भूमी आपला हात लगेचच हिसकावून बाजूला घेते. आपले डोळे पुसते आणि म्हणत असते की याने माझं दुखणं कमी होणार नाही आहे. माझ्या हाताला, माझ्या मनाला जे काही दुखणं आहे ना ते या मलमने बरं होणार नाही आहे. मला स्वयंपाक करायचा आहे, मला खाली जायला पाहिजे असं बोलून आता भूमी सरळ खाली निघून जाते. तेव्हा इथे आकाशला कळलेलं असतं की भूमी खूपच जास्त हर्ट झालेली आहे आणि आकाश म्हणतो की भूमी सॉरी, खरंच सॉरी. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता फोन करून इथे गोळ्यांच्या ऑर्डर्स देत असते. त्याच्यानंतरला सगळेजण आता खाली बसलेले असतात. तेव्हा रागिनी गोळ्या चेक करते आणि म्हणते की याच्यामध्ये माझी औषधं तर नाही आहेत. माझी औषधं नाही मागवलीत का. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आपण नेहमी तर एकत्रच सगळ्या औषधं मागवतो. तर ह्या वेळेला आता त्याने पाठवलेली नाही आहेत, तो द्यायला विसरलाय की भूमीताईने मागवलेलीच नाही आहेत. तेव्हा इथे भूमी म्हणते, मी आत्ताच्या आता समोरासमोर फोन करते. तेव्हा इथे भूमी फोन करून विचारते की दादा, मी सगळ्या गोळ्यांच्या ऑर्डर्स दिल्या होत्या ना, मग त्यातल्या शेवटच्या 2 गोळ्या नाही आहेत. तेव्हा दादा म्हणतात, मॅडम अहो तुम्हीच नंतर फोन करून सांगितलं होतं ना त्या 2 गोळ्या कॅन्सल करायला. तेव्हा इथे हे कारस्थान सगळं काही रागिनी आणि पौर्णिमाचं असतं भूमीला फसवण्यासाठीचं.